युअर नेटवर्क इज युअर नेटवर्क. बेसिकली या विषयावरती बोलताना एक छान पीपीटी ॲक्च्युली केली होती. मी पीपीटी शेअर नाही केली, पण काय शोधू नकोस. स्वतःच कॉन्फिडन्स या पीपीटीचीच गरज पाहिजे हा भाग नाही. आणि हा कॉन्फिडन्स आहे ना, याच्यावरती मी ॲक्च्युली बोलणार. म्हणजे नेटवर्क इज युअर नेटवर्क या विषयावरती येतानाच मेन त्यातला जो भाग आहे ना, तो बऱ्याच वेळाला लोक विसरतात. तो म्हणजे कॉन्फिडन्स. आत्ताच नुकताच इंडिया आणि पाकिस्तानची मॅच बघितली असेल. त्यात एका खास करून विकेटची लोकांनी खूप चर्चा केली. तुम्ही नेटिझन्स असाल तर तुम्हाला माझं बोलणं लक्षात येईल की हार्दिक पांड्याने एक विकेट घेतली आणि तो बॉल त्या बॅट्समननी हवेमध्ये मारल्यानंतर तो बॉल कुठे जातोय. नॉर्मल कोर्स माणसाचा मनुष्य स्वभाव बॉल मारल्यानंतर तो बॉल कुठे जातो ह्याच्याचकडे असतो. कॅच पकडतोय की नाही पकडतोय. पकडला नाही तर अरे पकड. त्यांनी पकडला तर तुम्हाला विकेट मिळणार. तर बॉल सुटला तर तुमच्या नावावरती विकेट नाही. हे सगळं बाजूला ठेवा. आणि त्याला स्वतःच्या वरती एवढा कॉन्फिडन्स होता, स्वतःच्या टीमवरती एवढा कॉन्फिडन्स होता की बॉल टाकल्यानंतर त्यांनी हवेत मारलेला बॉल माझ्या टीमचा मेंबर पकडणार ही खात्री त्याच्यात दिसत होती. आणि तो सरळ सरळ समोरच्या व्यक्तीच्या नजरेत घालून तो चालत होता. दिस इज कॉल्ड कॉन्फिडन्स. याला बरेच जण काही काही वेळा ओव्हर कॉन्फिडन्स ही म्हणतात, पण ऍक्च्युअल ओव्हर कॉन्फिडन्स नव्हतं. इट वॉज कॉन्फिडन्स. कारण का त्याची बॉडी लँग्वेज आहे ना, ती कॉन्फिडन्स येतो. तुमचा कॉन्फिडन्स तुमच्यात असू शकतो. ज्याच्या कॉन्फिडन्सने तो माणूस पटकन लक्षात येतो, तो एकदम चलबिचल असतो. त्याची मुवमेंट्स, त्याचे हात, त्याचे डोळे, त्याचे हातवारे, तो मलूल असतो. एक्सेप्ट आजारी असलेला व्यक्ती सोडून त्या अन्यथा नॉर्मल कोर्समध्ये सुद्धा एकदम मलूल असतो. त्याला खात्री नसते मी समोरच्याशी बोलल्यानंतर हा मला बिझनेस देईल का नाही देईल, मी बोलू का नको बोलू. मी त्याचं काम केलं, त्याच्याकडनं पैसे मागण्याकरता सुद्धा मला ज्या वेळेला कॉन्फिडन्स नसतो तेव्हा मला माझ्या कामामध्ये पण कॉन्फिडन्स नसतो की मी याला पैसे मागितले आणि यांनी मला परत काम नाही दिलं तर, याला माझं काम आवडलं नसेल तर. हा कॉन्फिडन्स लेवल फार डेंजरस असतो. आणि टीमवरती कॉन्फिडन्स ज्या वेळेला बिल्ड होतो, मी मगाशी म्हटलं की हार्दिक पांड्याचा टीमवरती कॉन्फिडन्स होतो. तो टीमवरती कॉन्फिडन्स केव्हा वाढतो, ज्या वेळेला तुमचं नेटवर्किंग तेवढं मजबूत असतं त्यावेळेला. वेन वी आर टॉकिंग अबाउट नेटवर्किंग, आपण सकाळी येतो, चहा पाणी करतो, आपलं फ्लॅट देतो, त्यानंतर नाश्ता करतो, एकमेकांची ओळख करून घेतो, 1 to 1 करतो, आपला KYC करतो, वेगवेगळ्या गोष्टी करतो. यातून आपण काय करतो ऍक्च्युली, यातून काही करत नाही. आपण एकमेकांमध्ये असलेला विश्वास वाढवायचा प्रयत्न करतो. अँड वेन वी डेव्हलप आवर कॉन्फिडन्स, आपलं नेटवर्क वाढतं. आणि नेटवर्क वाढवायचं असेल तर पहिल्यांदा काही गुण तुमच्यात असले पाहिजे. ही गोष्ट म्हणजे तुम्ही नेटवर्किंग करायला जाताय तर तुमच्याकडे काहीतरी क्वालिटी पाहिजे की समोरच्याला असं वाटलं पाहिजे की तुमच्याशी बोललं पाहिजे, तुमच्याकडनं काहीतरी मिळेल. भले नॉलेज मिळेल, बिझनेस मिळेल, काहीतरी मिळेल, त्याचा अनुभव, त्याचा एक्सपिरियन्स मिळेल. जर मला असं वाटलं की मी याच्याकडे गप्पा मारल्या आणि मला काहीच मिळणार नाही आणि तू वेळ जाणार असेल तर मी त्याला स्किप करणार. आणि त्यामुळे तुम्ही देण्याच्या प्रवृत्तीला वेन यू आर देअर इन द नेटवर्क, लोक बघतात की कोण याच्यात देणारा व्यक्ती, हु इज अ गिव्हर. आणि जो गिव्हर आहे त्याला शोधतात आणि त्याला लोक नेहमी जाऊन त्याच्याबरोबर वटवण करायचा प्रयत्न करतात. तू कसं काय एवढ्या लोकांना देऊ शकतो, तुझं सर्कल एवढं मोठं कसं आहे, हा त्यांच्या समोरचा असलेला प्रश्न असतो. आणि मग एकदा त्यातनं कळलं की याला नेटवर्क ह्याचं हे असं स्किल आहे, तुम्ही जेव्हा त्या तऱ्हेने करायचा प्रयत्न करता त्यावेळेला ऍक्च्युली तुमची टीम बिल्ड होत जाते. सो पहिली गोष्ट म्हणजे लोक तुमच्याकडे जेव्हा बघतात तेव्हा तुम्ही खूप पैसेवाले असाल, मर्सिडीज घेऊन चालत असेल पण कुत्रा ओळखत नसेल, आणि तेच मस्त आहे की तुम्ही अगदी हाफ पॅन्टीत रोज त्या चालता आणि प्रत्येक येणारा व्यक्ती 10तले 5 व्यक्तीचं तुमच्याशी सर कसे आहात हात मिळवत असेल
दोघांमधल्या कुठच्या व्यक्तीबरोबर चालणं तुम्हाला आवडेल? दुसऱ्याबरोबर का माहिती? कारण त्याशी हात मिळवताना प्रत्येक जण त्याच्याकडे हसून बघतोय, त्याचा आधार देतोय आणि गाडीत न उतरणाऱ्या सिक्युरिटी गार्ड्स घेऊन फिरताना कोण कुत्र ओळखत नाही. त्याचे सिक्युरिटी गार्डकडे बघतात, त्याच्याकडे पण बघत नाही. दोघांमधला फरक लक्षात. कारण का दुसरा व्यक्ती आहे ना, त्याच्याकडे नेटवर्क आहे, भले तो समाजातला नेटवर्क आहे. वी आर नॉट ओनली टॉकिंग अबाउट दिस नेटवर्क. एमबीसी मधला एक नेटवर्क झाला, पण समाजामध्ये तुमचं नेटवर्क आहे आणि समाजामध्ये जेव्हा तुम्ही नेटवर्क डेव्हलप कराल, दॅट इज युअर नेटवर्क. तुमची ओळख, तुमची पात्रता, तुम्ही समाजामध्ये समजा नुसते उभे राहिलात आणि मला अशा अशा गोष्टी करता पैसे पाहिजे म्हटल्यानंतर ऍक्च्युली तुम्हाला कळतं की तुमचं नेटवर्क काय. 90% लोक तुमच्यापासून लांब पळून जाणार. ते म्हणतात ठीक आहे, तू काही देत असशील तर आम्ही उभं राहतो, घेत असशील तर आम्ही चालतो. सो दिस अमाऊंट्स की तुमचं किती लोकांमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे, तुम्ही किती नेटवर्थी लोकांबरोबर तुमचं नेटवर्किंग केलेलं आहे आणि तुमचं नेटवर्क किती चांगलं आहे. काही लागलं, आज माझ्याकडे, मला कॉन्फिडेंटली मी सांगतो, माझ्याकडे येणारी माणसं कुठच्याही गोष्टी करता येतात आणि त्यांना माहिती आहे याच्याकडे आन्सर मिळणार, याच्याकडे उत्तर मिळणार, याच्याकडे त्याकरता चांगला माणूस भेटणार. यामुळे आपण आपलं नेटवर्क वाढवत जा आणि नेटवर्क वाढवत जाताना आपल्याकडे उपलब्ध प्लॅटफॉर्म्स आहेत. आज वन ऑफ द प्लॅटफॉर्म इज एमबीसी, की ज्यामध्ये आपण बसून एकमेकांशी ओळख तरी केली का याचा विचार करा. जेव्हा ओळख करू तेव्हा बिझनेस देऊ शकू, बिझनेस देऊ शकू तेव्हा बिझनेस मिळवू शकू. पहिलं वाक्य देऊ शकू, मग दुसरं वाक्य येतं मिळवू शकू. देण्याच्या प्रवृत्तीत राहा. युअर नेटवर्क आणि युअर नेटवर्क हे वाढवायचा प्रयत्न करा. बस.